नवी मुंबईच्या विकासानंतर आता सिडकोनं आपला मोर्चा पनवेलमधल्या नैना प्रकल्पाकडे वळवला आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाबरोबरच सिडको 5 लाख स्वस्त घरं देखील निर्माण करणार आहे। मात्र हा प्रकल्प सिडको शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रेटत आहे, असा आरोप इथले शेतकरी करतात। हा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाची दिशा काय आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा काय तोटा काय हे आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या, परंतु ते तसे काय लेखी स्वरूपामध्ये द्यायला तयार नाहीत। म्हणून आम्हाला हा शेतकऱ्यांना पूर्णपणे 272 गावच्या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्रपणे विरोध आहे। सिडकोच्या या नैना प्रकल्पामुळे पनवेलमधली 275 गावं बाधित होणार आहेत। शिवाय या जमिनी सिडको संपादित करणार नसून थेट बिल्डरला या जमिनी विकत घेता येणार आहेत। यामुळे उद्या गरीब शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर याला जबाबदार कोण, असा प्रश्नही या शेतकऱ्यांना पडला आहे। 270 गावांचा या नैनाला विरोध आहे। या नैनाच्या प्रकल्पाने जो प्लॅन बनवलाय, हा प्लॅन भारत सरकारची MMRDC कमिटी ही दर 10 वर्षांनी प्लॅनिंग बनवतो। या विरोधात आता शेतकऱ्यांनी नैना बाधित शेतकरी संघर्ष समितीची स्थापना केली आहे। सिडको विरोधात एल्गार पुकारण्यासाठी नुकतीच एक बैठकही घेण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे नैनाला विरोध असणाऱ्या 275 गावातील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते। या नैना प्रकल्पामधून संपूर्ण शेतकरी नैना प्रकल्पाच्या फसवेगिरीमुळे इथला स्थानिक शेतकरी संपूर्ण उद्ध्वस्त होणार आहे आणि या शेतकऱ्यांना शहराची धाव घेऊन शेतकरी हे राहणार नाहीत, शेतकऱ्यांचा नायनाट होणार आहेत। म्हणून आमचा या नैना प्रकल्पाला कडाडून विरोध आहे। नवी मुंबईतला SEZ प्रकल्प याआधी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द करावा लागला आहे। नैनामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची लोकसंख्याही मोठी आहे। त्यामुळे आता सिडकोनं विरोधाची दखल वेळीच घेतली नाही तर नैना प्रकल्पाला मोठा हादरा बसू शकतो। स्वाती नाईक, झी मीडिया, पनवेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।